तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आणि ती म्हणजेच काय, महाराष्ट्रामध्ये जॉब आणि ती म्हणजेच मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट असं म्हटलं तरी चालेल. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट रिक्रुटमेंट 2024. तर मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट भरती 2024 आलेली आहे आणि अत्यंत तुमच्यासाठी अशी गुड न्यूज असणार आहे. ITI वाल्यांसाठी एकूण पदे 406 पदे तुम्हाला एकूण पाहायला मिळणार आहे आणि हा गोल्डन चान्स ठरणार आहे. यामध्ये क्वालिफिकेशन काय मागितलं आहे, तर ITI पास यामध्ये क्वालिफिकेशन मागितलं आहे. बापरे, एवढ्या ट्रेडला संधी? तर हो, खरंच यामध्ये बऱ्याचशा ट्रेडला संधी मिळालेली आहे. तर मुंबई एअरपोर्ट गव्हर्नमेंट जॉब आहे. तर काय क्रायटेरिया असणार आहे, एक्झाम होणार की नाही होणार, इंटरव्ह्यू कसा होणार, स्किल टेस्ट कशी होणार, या सर्वाविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, तिला ऑन करून द्यायचं. याच्यामुळे काय होते, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला ना, तर त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर जॉईन होणे फारच गरजेचे आहे. तिथे तुम्हाला वेळोवेळी ज्या अपडेट असते त्या मी तुम्हाला देत असतो. प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते. जसं PGCL टेक्निशियनचा रिझल्ट आला होता, त्याची सुद्धा PDF मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. ज्याविषयी व्हिडिओ बनवायचा त्याविषयी व्हिडिओ बनवायचा, नाहीतर प्रत्येक गोष्टी तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाते. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं. चला आता रिक्रुटमेंट बघूया काय काय यामध्ये लिहिलेलं आहे ते बघा. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे AI. इथे बघा, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस सर्व इथं डिटेल दिलेला आहे. हेडक्वार्टर कुठे आहे, नई दिल्लीला हेडक्वार्टर आहे, न्यू दिल्लीला. रिक्रुटमेंट एक्सरसाइज ॲट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. बघा, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईला, तिथली तुम्हाला तुमच्यासाठी रिक्रुटमेंट आलेली आहे. तर या सगळ्या पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. टर्म डेप्युटी मॅनेजर, DY मॅनेजर, सगळं ज्युनियर ऑफिसर, रॅम्प मॅनेजर, या सर्व मॅनेजरच्या मोठ्या मोठ्या पोस्ट आहे. या इथे काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, वॉक इन डेट इथं दिलेल्या आहे. चला, तुमची कोणती पोस्ट आहे तर तुम्हाला दाखवतो विद्यार्थी मित्रांनो. ही तुमच्यासाठी ITI वाल्यांसाठी पोस्ट असणार आहे, पोस्ट नंबर 16. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह नावाची पोस्ट आहे. टोटल 406 पोस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मी फक्त ITI वाल्यांची गोष्ट करत आहे, त्यासाठी फक्त ITIच्या ट्रेडचे विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. तर इथे तुमचा एक्झाम होणार नाही आहे, हे महत्त्वाची बाब आहे. तर इथे काय होणार आहे, फक्त इंटरव्ह्यू होणार आहे. तर 14/7/2024 आणि 15/7/2024 9:30 ते 12:30च्या दरम्यान तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ज्यांना पॉसिबल होते ते 14 तारखेला जा आणि मुंबईच्या जवळचे आजूबाजूचे जेवढेही महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल, वेळात वेळ काढून तुम्हाला इंटरव्ह्यू, पण त्यासाठी काही गोष्टी फुलफिल केल्या पाहिजे, त्या मी तुम्हाला समोर या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने सांगतो. परंतु इंटरव्ह्यूची डेट आहे तुमची 14 आणि 15 तारीख आणि टाइम बघा 9:30 ते 12:30. व्हेन्यू काय असणार आहे, व्हेन्यू म्हणजे तुम्हाला कुठे जायचं आहे, हा ॲड्रेस दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. मुंबईमध्ये GSD कॉम्प्लेक्स नियर सहार पोलीस स्टेशन, CSMI छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी ईस्ट, मुंबई 400099. ओके, हा ॲड्रेसवर तुम्हाला पोहोचायचं आहे. तर यासाठी काय काय गोष्टी फुलफिल असायला पाहिजे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची बात, सरकारी जी जॉब आहे कशी असणार आहे, तर इथे लिहिलेलं आहे, इंडियन नॅशनल मेल अँड फिमेल हू मीट द रिक्वायरमेंट. मेल आणि फिमेल दोन्ही यामध्ये कॅटेगरी चालतात, मेल आणि फिमेल. ओके, म्हणजे लेडीज वर्ग सुद्धा यामध्ये इलिजिबल असतो. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पोस्ट ऑन फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस, 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षाचा यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. आणि सॅलरी किती मिळणार आहे तुम्हाला, जवळपास 24 ते 27 हजार रुपये सॅलरी मिळणार आहे. ओके, मंथली. ओके, तर 3 वर्षाचा आहे आणि विच मे बी, समोर लिहिले, विच मे बी रिन्यू सब्जेक्ट टू देअर परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स पाहून AI सर्व्हिस लिमिटेड तुम्हाला काय करू शकते, तुमचा ते 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड सुद्धा करू शकते. ओके, तर 24-27 हजार रुपये सॅलरी मुंबईच्या सारख्या ठिकाणी बरी आहे. ओके, चला समोर बघा, इथे समोर दिलेलं आहे यासाठी काय काय एज्युकेशन असणार आहे ते. तर आपण आपल्या डायरेक्ट ती जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलं आहे ते एकदा बघून घेऊ, जे ITIची पोस्ट आहे. ओके, तर ITIची पोस्ट आपण बघून घेऊ एकदा. ITI हां, चला. तर तुमच्यासाठी 12
आता ITIची पोस्ट तुम्हाला इथे पहा, हां, इथे आहे बघा. इथे काय लिहिलं आहे? रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. मी आधीच सांगितलं होतं रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलं आहे? क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स इथे लिहिलेला आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल रिकॉग्नाइज्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आता इथे लिहिलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटने दिलेला सुद्धा तुमचा डिप्लोमा चालतोय. ओके. त्याच्या व्यतिरिक्त बघा ऑरमध्ये लिहिलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्याकडे ITI असेल, NCVT टोटल 3 वर्ष इन मोटर व्हेइकलमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये, एअर कंडिशनिंगमध्ये किंवा डिझेल मेकॅनिकमध्ये किंवा फिटरमध्ये किंवा वेल्डरमध्ये NCVTनं दिलेलं सर्टिफिकेट असेल किंवा DGETनं तुम्हाला जी सर्टिफिकेट दिली असेल त्यासाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात. मग सर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे का? आणि सॅलरी बघा विद्यार्थी मित्रांनो 27,450 रुपये पर मंथली तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. किती? 27. आणि जनरलचं एज किती आहे? 28 वर्ष जनरलचं एज आहे. कॅन्डिडेट OBCला 3 वर्षाचा आणि SC/STला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन राहणार आहे. 28 + 3 किती होते? 31 वर्ष OBC, 31 वर्ष OBC आणि 31 वर्ष SC आणि ST. ओके, क्लिअर. एवढा ट्रेडला इथे इलिजिबिलिटी मिळाली आहे. त्यानंतर बघा इथे लिहिले आहे विथ 1 इयर एक्सपिरियन्स इन केस ऑफ वेल्डर. वेल्डरचा असेल त्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आफ्टर पासिंग SSC इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन विथ हिंदी आणि इंग्लिश पाहिजे आणि लोकल लँग्वेजचा एक सब्जेक्ट पाहिजे. हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला. त्यानंतर बघा अँड मध्ये लिहिलेला आहे कॅन्डिडेट मस्ट कॅरी ओरिजिनल व्हॅलिड हेवी मोटर व्हेइकल ॲट द टाइम ऑफ अपिअरिंग फॉर द ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या ट्रेड टेस्ट करिता तुमच्याकडे हेवी मोटर व्हेइकलचं काय पाहिजे? लायसन पाहिजे. ओरिजिनल व्हॅलिड हेवी व्हेइकलचं काय पाहिजे? तुमच्याकडे लायसन पाहिजे. ते असणं गरजेचं. आणखी एक महत्वाची बाब इथे लिहिलेलं आहे. इथे कुठल्या स्टेटचे विद्यार्थी लागतील तर बघा इथं प्रेफरन्स विल बी इथं गिवन. एकदा बॉक्स करून दाखवतोय. इथं क्लिअर लिहिलं आहे प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट कन्व्हर्संट विथ द लोकल लँग्वेज. म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहे त्यांना लोकल लँग्वेज येतंय म्हणजे मराठी येतंय त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाईल. म्हणजे इथे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ही जॉब दिल्या जाणार आहे. इथं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ओके, चला त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे आहेत. चला एकदा सिलेक्शन प्रोसेस बघून घ्या आपली रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी. तर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? इथे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस दिसते बघा. इथे काय लिहिलेलं आहे? सर्वात आधी तुमची ट्रेड टेस्ट होईल आणि ट्रेड टेस्ट झाल्याच्या नंतर ड्रायव्हिंग टेस्ट होईल. ड्रायव्हिंग टेस्ट झाल्याच्या नंतर जे या ट्रेड टेस्टमध्ये पास होतील त्या विद्यार्थ्यांना काय कुठे बोलवणार आहे? पर्सनल किंवा व्हर्च्युअल इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर वुड बी कंडक्ट ऑफ द सेम डे. त्याच दिवशी तुमची सिलेक्शन प्रोसेस होऊ शकते नाहीतर सबसिक्वेंट डे म्हणजे किंवा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी. ओके. आउट स्टेशन कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू मेक देअर ओन अरेंजमेंट. तुम्ही बाहेरचे जर विद्यार्थी असाल ना तर तुम्ही आपल्या अरेंजमेंटनं तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. ओके. तर हा तुमच्यासाठी कशाचा होते? मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची रिक्रुटमेंट होती. आणि मी तुम्हाला यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अप्लाय कसा करायचा याची सर्व PDF वगैरे मी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म वगैरे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल. तिथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जाऊन अप्लिकेशन फॉर्म वगैरे सर्व भरायचं आहे आणि सोबत घेऊन जायचं. हा अप्लिकेशन फॉर्म आहे. एकदा अप्लिकेशन फॉर्म बघून घ्या. हा अप्लिकेशन फॉर्म भरायचा आणि सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. जर तुमच्याकडे HMV म्हणजे हेवी मोटर व्हेइकलचं ड्रायव्हिंग लायसन असेल त्यांनीच जायचं विद्यार्थी मित्रांनो. ते मस्ट आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 27,450 रुपये सॅलरी मिळणार आहे. बरीचशी सॅलरी आहे. आणि तुमच्याकडे जर हेवी मोटर व्हेइकलचं लायसन असेल ITI कोणत्याही ट्रेडमध्ये असेल तुम्हाला तिथे नक्की जायला पाहिजे. महाराष्ट्रातील असेल तर नक्कीच जायला पाहिजे. ओके. तर ही महत्त्वाची तुमच्यासाठी न्यूज मी घेऊन आलेलो आहो. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो महाट्रान्सकोम आणि महाडिस्कममध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट पाहायला मिळत आहे. आता महाट्रान्सकोची लवकरच लवकर तुम्हाला ITIच्या विद्यार्थ्यांना विद्युत सहाय्यकची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक लवकरच ओपन व्हायला पाहायला मिळणार आहे. ओके. तर हीच न्यूज होती तुमच्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही न्यूज असेल तर मी वारंवार अपडेट तुम्हाला देत असतो. चॅनलवरती नवीन असाल ना, राजू एक लाईक करून टाकत जा ना. तुम्ही लाईक नाही करत, व्हिडिओ बघता पण लाईक नाही करत. एकदा लाईक करून देत जा आणि मनातून करत जा. ओके. दिल से लाईक कर दो यार. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत बाय.